नमस्कार मित्रांनो. तर आज गुरुवार असा आणि आज मी चालले असे भारतातील कुडाळ तालुक्यातील कविलकाड गावमधला पहिला साई मंदिर. चला तर मग आता ह्यो आमचो असा रोड. ह्यो रोड असा साई मंदिरमध्ये जाताना थोडंसं खडखडीत रोड पण असा, पण आत्ता जो रोड असा तो आमचा जरा चांगलो असा. आणि ह्याच रोडाक लागान आमचा असा कुडाळचा रेल्वे स्टेशन जा तुम्ही आता बघू शकता. तर मंडळी, आता मी पोचले असे साई मंदिरच्या कमानीकडे, जिथून साई मंदिरमध्ये जातानाची पहिली एंट्री असा. इकडे बऱ्याच गाडी लावलेल्या असत, जे की पार्किंगमध्ये व्यवस्थितपणे लावलेले असत. इकडे तिकडे त्या गाडी कुठेच लावलेले नाही असं तुम्ही बघू शकता. तर मी आता साई मंदिरमध्ये पोचलेला असं आणि तिथे मी आता मंदिरात प्रवेश करते. मंदिरात प्रवेश करताना पहिलीच मी घंटी वाजवलं आणि साईबाबांचा मी दर्शन घेतले. साईबाबांची मूर्ती बघूनच मन एकदम प्रसन्न होता. तर मंडळी, साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर माका तर एकदम प्रसन्नच वाटतं असा. थैसून मी थोडा पुढे गेल्यानंतर बघितले तर आवारात दोन काका साईबाबांचे काहीतरी वस्तू विकत होते. तसाच थोडा पुढे गेल्यानंतर बघलंय तर या कुत्र्याचा पिल्लू त्याच्या आईसोबत हयसर मस्तपैकी निवांत बसलेला होता. तर तुमका आता मी दाखवतोय साई मंदिरमध्ये कुठचे कुठचे मूर्ती देवांचे लावलेले असत ते. तर मंडळी, तुम्ही बघू शकता देवाचे मूर्ती कशा प्रकारे लावलेले असत. तर मंडळी, देवांचं दर्शन तुमका झाल्यानंतर आता मी इला असे बाहेर इल्यानंतर तिथे बघा पाण्याची व्यवस्थितपणे सोय केलेली असा. त्यानंतर आमका रवाचा होता जेवणाच्या रांगेत उभ्या. तर मित्रांनो, साक्षीने आमच्यासाठी आधीच जागा काढून ठेवलेली होती, त्यामुळे आमका काय जेवणाच्या रांगेत जास्त वेळ उभ्या राहायची गरज पडली नाही. आम्ही आता घेतलं जेवणाची ताटा व्यवस्थित पुसलं आणि आता आम्ही घेतो जेवण. तर जेवण तुम्ही आता बघू शकता की जेवणामध्ये काय काय मेन्यू असतात ते. तर मंडळी, आम्ही व्यवस्थितपणे महाप्रसादाचा आनंद घेतलो, पोटभर जेवलो आणि आम्ही आता निघालो असो घरात. तर मंडळी, ह्या जसा आमच्या कोकण गावामध्ये भारतातील 1922 साली स्थापना झालेला